लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार दिसतोय। मुरुड गावात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झालाय। मुरुड गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे लोकांचे संसार उघड्यावर आले। संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे, घरातील साहित्याचंही नुकसान झालंय आणि जवळपास 200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मुरुड ग्रामपंचायतीनं या लोकांच्या जेवणाची सोय केली। नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे। खायला काही नाही, राहायला काही नाही, त्यामुळे आता या नागरिकांची सोय ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत सचिन अंकुलगे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। थेट सचिन, काय सांगाल? लातूरमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले आहे। सध्या कशी स्थिती आहे? पाऊस कमी झालाय का? नक्कीच खरा जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये जे आहे ते परतीच्या पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे आणि काल रात्री 7 ते 10च्या दरम्यानमध्ये लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्यामध्येच लातूर तालुक्यातल्या मुरुड गावामध्ये जे आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये मुरुड गावामधील जे दत्तनगर भाग आहे या भागांमधील अनेक घरांमध्ये जे आहे ते या ठिकाणी पाणी शिरलं आणि या ठिकाणी नागरिकांचे जे आहे संसारोपयोगी साहित्य जे आहे या ठिकाणी त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण सध्या जर पाहिलं तर आता मी सध्या उभा आहे दत्तनगर भागामधील मुरुड गावामध्येच उभा आहे या ठिकाणी। आता सध्या या ठिकाणी जर पाणी जरी ओसरलं असलं तरी किमान या ठिकाणी गुडघाभराच्या वरून कमरे इतकं पाणी या ठिकाणी वाहत होतं आणि या घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे नागरिक जे आहेत ते या ठिकाणचे हैराण झाले होते। अचानक पाणी शिरल्यामुळे नागरिक सुद्धा संभ्रमात पडले होते आणि त्यामुळे नागरिकांच्या घरातील जे संसारोपयोगी साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी नासधूस झालेले आहे। अन्नधान्य जे होतं त्याची सुद्धा नासधूस या ठिकाणी झालेली आहे आणि नागरिक जे आहेत ते या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं पुन्हा दत्त मंदिर भागामध्ये या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये या नागरिकांना या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं। आता सध्या जर पाहायला गेलं तर आपल्यासोबत या ठिकाणी बरेच नागरिक पण आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्कीच जी या ठिकाणची परिस्थिती होती ती काय होती, काय परिस्थिती होती संध्याकाळची, काय पाऊस होता, कसा पाऊस झालेला आहे? आमची परिस्थिती वाईट होती। आमचे लहान मुलं आमच्या संगत होते। आम्ही खांद्यावर घेऊन लहान मुलं बाहेर निघालो। पाण्याच्या छातीला पाणी होतं आमच्या घरामध्ये, सगळं नुकसान झालेलं। आमची राहायची सोय करावी, आमचं नुकसान भरपाई करून द्यावी। आमचं सध्या आम्ही अन्न खावं तरी आमच्याकडे अन्न पाणी खायला सुद्धा काही नाही। सगळं नुकसान झालेलं आहे, आमचे घर वाहून गेलेले आहेत। आम्हाला त्याची सोय लावून द्यावी। आमच्या लहान मुलांच्या शाळेचं, आमच्या खाण्यापिण्याचं सगळं नुकसान झालेलं आहे, तर याची सगळी सोय लावून द्यावी आणि आमची राहायची पण सोय करावी आणि बघावं, आमच्याकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी। आणि सगळ्यात घराने पाणी शिरलं होतं। 4 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत पाऊस चालूच होता आणि छातीला पाणी होतं। काय परिस्थिती होती संध्याकाळची रात्रीची? अशी परिस्थिती होती की सध्या म्हणजे लेकरं आम्ही या खांद्यावर कमरेला बांधून पाण्याच्या घराच्या बाहेर काढले आणि पुन्हा खाण्यापिण्याची सुद्धा सोय झाली नाही। आमच्या आतापर्यंत बी आम्हाला लेकरा बाळा काही खायला भेटलं नाही। अधिकारी वगैरे कोणी अजून आलेले नाही, ते येतो निघते म्हणजे ते अजून कुणी आलेले नाही। भांडे सगळी वाहून गेलेली, एकाच्याही घरामध्ये काही राहिलेलं नाही। आता सध्या किती घरांची वस्ती आहे? आता कमीत कमी तर 50-60 घरांची वस्ती आहे। 50-60च्या पुढे। सचिन, या लोकांचा मुद्दा लक्षात आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोकवस्ती आहे, पण सर्वच जी घरं आहेत तिथं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे या लोकांचे हाल होताना दिसत आहेत। आता याची दखल कधी घेतली जाणार, सरकारकडून त्यांची सोय काही केली जाते का, ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।